द्या पप्पा. द्या पप्पा सरप्राईज. काय? तुमच्यासाठी ज्यूस आणलाय. अरे वा. आता तुमची औषध घ्यायची वेळ आहे ना. आधी औषधं घ्या मग तुम्ही ज्यूस घ्यायचं. तुम्हाला ऑरेंज ज्यूस खूप आवडतो ना म्हणून खास मागवलाय. मागवलायस म्हणजे बाहेरनं मागवलायस विकत आणलायस? हो ते पॅक ज्यूस येतात ना तोच मागवलाय. अगं पण तुझी मोठी बहीण हे बाहेरचं काही खायचं प्यायचं नाही अशी सक्त ताकीद दिलेली आहे सगळ्यांना तिने. मग असलं काहीतरी प्यायलो मी तर ओरडेल ना मला ती. ओरडेल? मग दया पप्पा तुम्ही सासरे आहात. तुम्ही हे द्या. तुम्ही ओरडलं पाहिजे तिला हे असे फालतू रूल केलेत म्हणून. अगं पण हे सगळे नियम ती आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठीच केलेत ना तिने. त्या ज्यूसमध्ये जास्तीची साखर असते आणि काय ते प्रिझर्वेटिव्ह वगैरे सगळं ते काय असतं ते सगळ्या आपल्या आरोग्याला घातकच असतं ते. म्हणून ती रागवत नाही काही. ती आपल्या सगळ्यांच्या काळजीपोटी सगळं हे करते. मुलीचा हक्क म्हणून करते ते. कळलं? फक्त हक्कच की कर्तव्य पण असतात? बरेच शब्द माहिती आहेत ग तुला. म्हणजे सकाळपासून दिसली नाही ना कुठे मोठी सून. गेली असेल केदार बरोबर डेटवर फिरायला. काय नाही डेट फेट काय नाही. ते महत्वाच्या कामासाठीच गेलेत. मला सांगून गेलेत ते. उद्या जपलंय. नाही द्या पप्पा ती खोटं बोललीये. मी सांगते तुम्हाला ते दोघं डेटवरच गेलेत. ते फिरायला गेले असणार. आत्ता खरं खोटं करते ना मी. ए निशी अगे या उन्हातानाचं कशाला जातील ते फिरायला? खरंच काम आहे म्हणून गेलेत ते. आत्ता फोन लावते. तू ना हॅलो. हा बोल निशी. हॅलो तारिणी कुठे आहेस तू? नाही त्या उन्हातानाचं मला काही सांगू नको. त्या हीट वेव्ह मुळे तुला काहीही फरक पडत नाही. मी बघितलंय तुला उन्हात रोमॅन्स करताना. निशी ऐक माझं एक मिनिट. मी घरी चालली आहे आता. नमाचा फोन आला होता. सुमीची तब्येत बिघडली आहे. तिला अजिबातच बरं वाटत नाहीये. तिच्या पोटातही दुखतंय आणि थोडा तापही आहे तिच्या अंगात. ऐक मी घरी जाते. तू प्लीज तिकडे आपल्या घरी कोणाला काही हवं नको ते बघ. सगळ्यांची काळजी घे. तू मला नको सांगू काय करायचं ते. हा तू अगं काय सुमी आजीला काय झालं? काय म्हणत होती ती? तुम्ही आजी आजारी आहे आणि हे ती आत्ता सांगते मी विचारल्यावर. ह्याला काय अर्थ आहे? म्हणजे आम्ही पोलीस कस्टडीत असल्यासारखं राहायचं, तिचे रूल्स पाळायचे. आणि ही द्या पप्पा ही अशी असते का हो घरातली मोठी सून? ही आहे का तिला जबाबदारीची जाणीव? अगं निशी बाळा ती आजीला भेटायला गेली आहे ना. हा आणि सुमी आजी हे तुम्हा दोघा बहिणींची जबाबदारीच आहे. अगं सासरी आलात म्हणून काय मुलींनी माहेरच्या जबाबदाऱ्या विसरून चालत नाही कधी. हा उलट मी तर म्हणेन की तू सुद्धा आता तुझं काय घरातली कामं असतील ती पटापट आवर आणि जाऊन चक्कर मारून ये तिकडे आजीकडे. सुमी आजीला तेवढंच बरं वाटेल. जा. हो हां जाते. आणि ते घेऊन जा. आणि तू सुद्धा पिऊ नकोस. हां आणि सुमी आजीला मी विचारलंय म्हणून सांग. हो सांगते. हां कोण असेल हा हरप्रीत? टेक्नो इन्फो निकाल. अरे त्याचं जाऊ दे. त्या आपल्या केडी सरांचा चेहरा बघितला का? त्या पंजाबाचं नाव ऐकून चेहरा उतरला सगळा त्यांचा. काय तुम्ही तू हे बोलतोयस? आधी चिडवायचं आणि मग हे असं म्हणायचं. हजारदा सांगितलं आपण त्यांना जा आणि सरळ काय ते स्पष्ट बोलून टाका. बोलले का ते? हे असे वागतात सगळे मिलेनियर्स आणि त्याच्यानंतर इनकम्प्लीट लवच्या मूवीज बघून डोळ्यातनं पाणी काढत बसतात. तेच म्हटलं हे चिंगळं बोललं कसं नाही अजून. काय करतोय हा पीसीवर मगासपासून? काय रे? बॅटिंग बॅटिंग नाही हंटिंग. त्या हरप्रीतचं प्रोफाईल सापडतच नाहीये. माझं इगो हर्ट झालंय म्हणून त्या पंजाबच्या डेटाबेसमध्येच घुसलोय डिरेक्ट. घुस चांगला घुस. सापडले गाईस सगळे हरप्रीत सापडले. अरे कोण आहे जंगली? पोलीस नाही चोर वाटतोय थोबड्यावरून. तो तर आपला कत्री पण वाटतो. काही बोलू नकोस. हा टीम तारिणीचा वैरजी नाही की मी. मला पुढचे बघ बघ चेक कर चल. हा असं पाय. कमांडर हरप्रीत नाही हरमीत येते. जरा नीट बघा ना. अरे मग चुकीच्या प्रोफाईल कशाला ओपन करतो? टेक्नो ये हो सकता है. ये हँडसम लग रहा है. हा नाहीये. हे तर शेवटचं प्रोफाईल आहे पण यात फॉरेन्सिक एक्सपर्ट असं कुठेच लिहिलं नाहीये. शिट 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 काय काय झालं? काय कोणीतरी माझी सिक्युरिटी सिस्टम हॅक करतंय. कोण? चेक करू. हे अरे
रिस्की आहे. ए नको. नाही करतोच. बघतोच एवढी सिक्युरिटी कोण ब्रीच करते ते. आज याचा इगोचा चोराडा झालाय सगळा. हे बोलून तर तू माझा इगो अजून हर्ट केलायस कत्री. आता तर मला बघावंच लागेल. सांभाळून आपला डेटा कॉम्प्रोमाइज होऊ देऊ नकोस. हो फातिमा, तू टेन्शन नको घेऊस. मी ऍक्सेस रिस्ट्रिक्टेड ठेवलाय. हरप्रीत, आई शपथ, आपण याला शोधत होतो आणि आपल्या सिस्टम मध्ये घुसलाय. पण ह्याला कसं कळलं की मी ह्याचा प्रोफाईल चेक करतोय ते? हा कोणी साधा सुद्धा माणूस नाहीये कत्री. टीम ह्याला ना हलक्यात घेऊन चालणार नाहीये. म्हणजे वाढली कॉम्पिटिशन आपल्याला. ते पण सगळ्यांनाच. मी पण एक्साइटेड आहे ह्याला भेटायला. तुम्ही काय ग, काय चाललंय तुझं? एवढं बरं वाटत नाहीये. मोबाईल दे आधी इकडे. मगाशी विवळत होतीस ना तू. काय चाललंय? हे सगळं सोडून, झोपायचं सोडून तुला पिक्चर बघायचेत? काही नाही ग, जरा मनाला बरं वाटावं म्हणून बघत होते. काही बरं वगैरे वाटत नाहीये तुला? चेहरा बघ आधी स्वतःच्या आरशात. कोणी सांगेल तुला तुला दुखतंय म्हणून अजून ते? मी हे पाणी आणि ओवा आणलाय, ते खाऊन घे. चल, मी डॉक्टरांना बोलवलंय, तोपर्यंत झोप घे. अगं बाई, डॉक्टरांना कशाला बोलवलं? एवढं काय झालंय मला? हा, ते त्यांना सांगू देत ना. अरे. इकडे हे घे पटकन. थांब ग, तिकट लागतंय ते. पाणी घे, बरं वाटेल. हा, जाऊ दे ना. ठीक आहे, घे 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 पटकन पाणी पी. सावकाश. ऐक, आराम कर आता. नाहीतर रजनीला फोन करून तुला रागवायला सांगे ना. देवा, इथे कोण कोणाची आजी आहे ना तेच समजत नाहीये मला. बरं ठीक आहे, जरा पडा तुम्ही आडवे व्हा. चला. अरे देवा. सावकाश सावकाश. हळू. झोपा. आई ग. हॅलो केडी सर, फोन चेक करा. हरप्रीतचा फोटो पाठवलाय. अरे 7-8 फोटो पाठवले तुम्ही. नाही नाही, यातला एकच आहे, पण एवढेच फोटो सापडले आम्हाला. यातला एक्झॅक्टली कोणता आहे? हो ना, खूप हँडसम आहेत. सरसोदा साग मक्की दी रोटी खाऊन सगळे दष्टपुष्ट झाले आहेत. आपल्याकडच्या पोरींना खूप आवडतील. सर 4 नंबरचा बघा बरं, लय चिकना दिसू राहिला. मी जर पोरगी असती ना तर यालाच पटवला असतं फातिमा. ओ कमांडर, काय बोलताय? हा, पण मी ऐकलंय ही पंजाबी लोक जिथे जातील तिकडे पोरी पटवतात. काय हो केडी सर, खरं आहे का? मला कसं माहिती असेल? करेक्ट. तर तुम्हाला कसं माहिती असेल? हे ना आपल्याला तो इथे आल्यावरतीच कळेल. ए, पण आपल्यात आल्यावर कोणाला पटवणार? हा पण एक प्रश्नच आहे रे कत्री. म्हणजे आपल्या फातिमा भाऊला तर तो पटवूच नाही शकणार. बरोबर की नाही ब्रो? भाईगिरी दिखाऊ तुझे. हाँ, ज्यादा बोल रहा है तू. अरे अरे अरे, मग उरल्या बॉस. बॉस,